महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। जय भीम। उद्या 14 जानेवारी नामविस्तार दिन आहे। त्या नामविस्तार दिनाच्या निमित्तानं मी आपल्या सर्व जनतेला खूप खूप शुभेच्छा देते। आणि या लढ्यासाठी गाडे साहेबांनी 17 वर्ष लढले। काय केलं माझ्यापेक्षा तुम्हा लोकांना अधिक माहित आहे। त्यानंतर रिपब्लिकन पार्टीचा जेव्हा मोर्चा निघाला तेव्हा माई साहेब सोबत होत्या, माझे सर्व पॅन्थर्सचे कार्यकर्ते होते। आणि तो लढा कसा लढला, गौतम वाघमारे कसा गेला, जनार्दन मावाळे, सुहासिनी बनसोडे आणि इतर कसे गेले याची प्रचिती तुम्हाला सगळं माहिती आहे। आणि तो आपल्या अस्मितेचा लढा होता। दुसरी गोष्ट, आता लढायला कोणीच उरलेलं नाहीये। चळवळ थांबलेली आहे। तेव्हा माझ्या जनतेला माझी एवढी अपेक्षा आहे त्यांच्याकडून की आपण आतापर्यंत इथपर्यंत आलो, बीजेपी सरकार फार धोक्याचं आहे आणि आतापर्यंत इथे आलो, आता इथून पुढे फक्त बाबासाहेबच टार्गेट आहे हे लक्षात असू द्या। धोरण खूप वाईट सुरू आहे। आताच युपीसीचे चेअरमन माझे येऊन गेले आणि ते सांगत होते खूप आपल्यासाठी धोक्याचं आहे, त्यांना बाबासाहेबच खतरनाक वाटतात। तेव्हा आपण एकमेकाशी न भांडता एकत्रितपणे येऊन आपल्याला काय काम करता येईल आपल्या येणाऱ्या पिढीसाठी, तर हीच खरोखरी गाडे साहेबांना श्रद्धांजली राहील। आणि यासाठी गाडे साहेबांनी जीवाचं रान केलं, अनेक संकट भोगले, अनेक तुम्हाला काय सांगू आमचे असे हाल झाले हे आता तुम्हालाच माहिती आहे। तेव्हा पुढच्या पिढीसाठी आम्ही शेवटच्या अंतापर्यंत आमच्या तरुणांच्या पाठीशी उभे राहील एवढीच माझी अपेक्षा आहे। जय भीम, जय भारत, जय